सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। जयेश पाटील यांच्याशी संपर्क साधा। मॅच आपली सुरू झालेली आहे। अयूब शेख आणि दीपेश माळी सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे। सलामीची जोडी दाखल झाली आहे। 5 षटकांचा सामना आहे। बालाजी एकर्स, विराज सोरगे आणि कंपनी, आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आदित्य प्रिया लॉजिस्टिक, दीपक चव्हाण आणि कंपनी यांच्यातील मॅच आता आपल्याला पाहायला मिळणार आहे। दोन्ही टीमने जर पाहिलं तर परिस्थिती अशी आहे की एका टीमने एक मॅच जिंकली, एक मॅच हारली, आणि एका टीमने एक मॅच हारली आणि एक मॅच जिंकली आहे। म्हणजे दोन्ही टीम समसमान ताकदीच्या आहेत। आणि आता ही मॅच जिंकून सिल्वर स्टार बरोबर गटातून क्वालिफाय होण्यासाठीची मॅच कोण खेळणार तर ते कळणार आहे। त्यामुळे ही मॅच खूप महत्त्वाची असणार आहे। चला मॅच सुरू करायची आहे। 3 मॅच बाकी आहेत, त्यामुळे आपलं सहकार्य अपेक्षित असणार आहे। आरफ, आपण स्वतः बदलापूरचे खेळाडू आहेत, आपण सहकार्य करायचं आहे। पहिलं षटक घेऊन विश्वजित, काय बॅटिंग बॉलिंग दोन्ही आज विश्वजित ठाकूरने जबरदस्त केलंय। म्हणजे 97 धावांचा पाठलाग करत असताना न डगमगता एक बॉल राखून 100 धावा झाल्यात, आणि ज्यांनी मॅच पाहिली असेल ते तर थक्क झाले असतील। आणि प्रेक्षकांना असंच हेच पाहिजे असतं। पावसाळी क्रिकेट पाहायची एक वेगळीच मजा आहे, त्याचं कारण हे आहे। वैयक्तिक पहिलं टीमसाठी पहिलं षटक घेऊन विश्वजित ठाकूर, समोर जर पाहिलं तर अय्यूब आहेत, जोडीला दीपेश आहेत। या मॅचला मात्र आता सुरुवात होते। आणखीन एक मोठा सामना आपल्या भेटीला येईल। यात जो जिंकेल सिल्वर स्टार बरोबर खेळेल, आणि त्यात जो जिंकेल ग्रामीण गटाबरोबर सेमी खेळणार आहे। पहिला बॉल वेगात, वाईड यॉर्कर। विश्वजित थोडंसं मागे सरून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु विश्वजितचा वेग मिस्टर JPL आज एका वेगळ्याच रंगात पाहायला मिळत आहेत। या वेळेला लोअर फुल टॉस, समोर खेळला बॉल, आणि अयूबच्या बॅटमधून सीमारेषा पार। अय्यूब, चांगली सुरुवात। यावेळेला मात्र टप्पा थोडासा पाठीमागे, बॅटच्या पट्ट्यात आला नाहीये, एसटी रक्षकांकडे गेलाय।
निर्धाव चेंडूची सांगता मात्र इकडे होताना पाहायला मिळेल. आज कोणता संघ बाजी मारणार यावर सगळ्यांच्याच नजरा असणार आहेत. एका बाजूला जर पाहिलं तर विश्वजित आहेत, एका बाजूला अय्यूब आहेत, एक कासारवडवलीचे खेळाडू आहेत, एक दिगोडी गावचे खेळाडू आहेत, उरण तालुका रायगड जिल्हा, आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर ठाण्याच्या कासारवडवलीचे खेळाडू अय्यूब आहेत. व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील या दोन्ही अष्टपैलू खेळाडूंच्या नावाचा बोलबाला आहे. ऊन पावसाचा खेळ सुद्धा सुरू आहे. ऊन पडतंय लगेच, मात्र अगदी वेगात पाऊसही येतोय. बाहेर बॉल टाकलाय, व्हाईट बॉल घोषित केला जातो. म्हणजे आतापर्यंत आजचा दिवस अजून 3 महत्वाच्या मॅच बाकी आहेत आणि 1,30,000 प्रेक्षकांनी स्पर्धा पाहिली सुद्धा. हे ओळख आहे नगरसेवक चषकाची. आणि एक वेगळा फॉर्मॅट करण धुळे घेऊन आलेत, लीग मॅचेस. ओहो, काय वेगात बॉल टाकलाय. बॉल पाठीमागे, ना बॅटरला सापडला, ना कीपरला सापडला, ना पाठीमागच्या दोघांना सापडला मात्र सीमारेषेला. धावफलक जर पाहिलं तर आता 11 वर जाताना पाहिलं मिळेल. आता हळूहळू मात्र वातावरण तापलंय आणि जास्तीत जास्त धावा होऊ लागलेले आहेत. यावेळेला खोलवा टप्प्याचा बॉल, यालाही समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होत आहे. आरफ आले तिकडे, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. एक धाव तर घेतली आहे आणि हो नाही इकडे सुरू होतं आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. धावफलक जर पाहिला तर आता जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 12 धावांवर. 5 षटकांची ही लढत आहे. आजच्या दिवसाचं एक वैशिष्ट्य आहे. यावेळेला आणखीन एक वेगवान बॉल पाहायला मिळालाय. सगळ्या मॅच मध्ये धावसंख्येचा पाठलाग झालाय आतापर्यंत तरी. म्हणजे धावसंख्या किती मोठी असू देत, त्या धावसंख्येचा पाठलाग झालाय. परंतु पाहायचं आता काय होईल, कारण प्रत्येक मॅच ही वेगळी मॅच आहे. 12 रन झालेले आहेत. विश्वजित यांच्या पहिल्या षटकात 12 धावा आलेल्या आहेत आणि 4 ओव्हर मात्र अजूनही बाकी आहेत. चला, थोडीशी घाई करायची आहे आणि बॉलिंगसाठी जर पाहिलं तर सुलतान यांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे. अनुभव आहे सुलतान यांच्याकडे. यावेळेला बिग हिट केला जातोय खरा, परंतु बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक पाहत राहिले, बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय. 6 धावांसाठी षटकार आलाय. मैदानाची भौगोलिक परिस्थिती जर पाहिली तर षटकार एवढाही लांब नाही आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर धावा होत आहेत इकडे. अय्यूब 18 धावा धावफलकावर. सुलतान यांनी ऑप्शनच्या बाहेर बॉल टाकला, थोडासा पुढे टाकलाय. अंपायर आमच्याकडे वळतायत, व्हाईट बॉल कळवतायत. स्कोर जर पाहिला तर 19 वर जाताना पाहायला मिळेल. वेगात बॉल होता, लोअर फुल टॉस, परंतु एका धाब्यामध्ये परावर्तित केला जातो. धावसंख्या 1 ने पुढे जाते. 20 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुलतान आपला अनुभवाचा या ठिकाणी कस लागणार आहे, कारण समोर जर पाहिलं तर दीपेश माळी सारखा एक धडाकेबाज बॅटर आहे, ज्यांच्याही नावावर रबर बॉल क्रिकेट मधला एक अविस्मरणीय असा विक्रम आहे. बॅटची कडा घेत बॉल मागे जाईल, वेगात बॉल, परंतु तिकडे फिल्डर बॉल अडवण्याचा प्रयत्न करतायत. 1 रन मिळेल.
आणि एक रनने जर पाहिलं तर स्कोअर पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. एक पेक्षा जास्त काही नाही आणि स्कोअर एकने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. आता 21 वर जाईल ही धावसंख्या. मोठ्या प्रमाणावर युट्यूबला देखील tenniscricket.in ग्रामीणवर या मॅचचा आनंद घेत आहेत सगळ्यांचं हार्दिक स्वागत असेल. आणि सध्या महत्वाची मॅच सुरू आहे. प्रचंड वेगातील बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने. सुलतानची खासियत आहे, कधी कमी वेगात कधी अतिशय वेगात, व्हेरिएशन खूप चांगलं करतात आणि इकडे तेच केलंय. आणखीन एक चांगला बॉल त्यांच्याकडून आला. सुरुवात तेवढी चांगली नव्हती झाली, षटकार आला होता परंतु त्यानंतर कमबॅक केलंय. धावसंख्येला जर पाहिलं तर 21 वर थांबवलं सुलतान यांनी. अय्यूब आणि दीपेश, बालाजी एकर्स, भिवंडीचा नामवंत संघ आपला पाहायला मिळतोय. यावेळेला हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न परंतु जमीन लगत बॉल लॉंग ऑफच्या दिशेने जाईल आणि तिकडे बंटी बद्रिके आलेत. त्यांनी थ्रो केला खरा परंतु तिकडे एक धाव मिळेल. थोडीशी थट्टा मस्करी देखील तिकडे पाहायला मिळते आणि या सगळ्या गोष्टी देखील तेवढ्या महत्त्वाच्या आहेत. धावसंख्या 22 झाली आहे. एकाच टीम मधून देखील बऱ्याचदा खेळलेले आहेत. यावेळेला मात्र फटका फसलाय, बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक केतन आणि पकडली कॅच. सुलतानने काय बॉलिंग केली आहे, जबरदस्त सुलतान. आणि बघता बघता या ठिकाणी 2 ओव्हरचा खेळ संपलाय. स्कोर झालाय 22. दीपू माघारी परत आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळतात आपल्याला. अजय पाटील तडाखेबाज बॅटर, आज सकाळच्या सत्रात काय कामगिरी केली आणि सामनावीर पुरस्कार देखील त्यांनी मिळवलाय. विश्वजित वेगाचा बादशाह एका बाजूला, दुसऱ्या बाजूला अय्यूब आहे धडाकेबाज. प्रचंड वेग. यष्टीरक्षक भावेश यांच्या दिशेने मात्र बॉल नक्कीच पाठवलाय. लेंथवर बॉल टाकला, वेगात टाकला, त्याला उसळी दिली मिस्टर JPL विश्वजित यांना आपण पाहतोय. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर अय्यूब कासरवडवलीचा स्टार आहे आणि तेच बॅटिंग करतायत सध्या. यावेळेला हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न, फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आले आणि आरब शेख त्या ठिकाणी होते आणि विश्वजितला यश मिळतंय. विकेट. विश्वजित आणखीन एक जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळते आणि आज विश्वजितचा परफॉर्मन्स लक्षात राहण्यासारखाच आहे. गोलंदाजी तर गोलंदाजी, फलंदाजी देखील बादशाह त्यांची पाहायला मिळाली आणि आता आणखीन एक विकेट लगातार मात्र या ठिकाणी घेतली गेलेली आहे. या षटकात एकही धाव येऊ दिलेली नाहीये आणि बॅटिंगसाठी जर पाहिलं तर भिवंडीचा बंडरबॉय दाखल होताना पाहायला मिळत आहे. जयेश पाटील JP मैदानाच्या आतमध्ये तर आले पावली माघारी परतावं लागतंय या ठिकाणी करेश यांना. अजय पाटील आणि त्यांची साथ देण्यासाठी जयेश पाटील. करेश आउट होतील.
यावेळेला एक वेगवान चेंडू जरूर पाहिला मिळतोय, समोरच्या दिशेने खेळला जाईल, एक धाव तिकडे घेतली गेली, दुसऱ्या धावेचा कॉल, परंतु जयेश थांबवलाय. लगातारच्या 2 विकेट आल्या खऱ्या, परंतु धावसंख्या जर पाहिली तर आता 1 ने पुढे जाते. 23 वरी धावसंख्या पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 3 सुरू आहे. विश्वजितचा भेदक मारा सध्याच्या घडीला सुरू आहे, परंतु अजय पाटील स्वतःला सिद्ध करतायत या टुर्नामेंटमध्ये. भरोडी स्टार यावेळेला लॉफ केलाय, फटका हवेत आहे आणि पाहूया किती दूर जातोय. यस, सिक्सर मारतायत अजय पाटील. वा अजय वा, आपल्या टीमसाठी खूप चांगली कामगिरी करतायत. आणि स्कोर जर पाहिला तर आता 29 वर पाहिला मिळतोय. ओव्हर नंबर 3 सुरू असताना पहिल्या 4 बॉलमध्ये केवळ 1 रन आली होती, 2 विकेटही आल्या होत्या, परंतु 5वा बॉल हा षटकारामध्ये परावर्तित केला. 29 धावा टीमची धावसंख्या. आणि समोर जर पाहिलं तर आता पुन्हा एकदा विश्वजित विरुद्ध अजय पाटील. यावेळेला आणखीन एक. हो हो, क्या बात आहे अजय. भरोडीचा स्टार आज बदलापूर मध्ये जबरदस्त कामगिरी करतोय. बॅक टू बॅक 2 बॉल 2 सिक्सर. आणि स्कोर जर पाहिला तर आता 35 झालाय. 3 ओव्हरचा खेळ संपला. 35 धावा धाव फलकावर, 2 ओव्हर बाकी आहेत. दोन ओव्हरचा खेळ बाकी आणि पाहूया बॉलिंगसाठी राहुल जोगाडिया यांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे. राहुल जोगाडिया बॉलिंगसाठी आलेले आहेत. बॅक टू बॅक 2 षटकार जे आलेत ना अजय यांच्या बॅटमधून, टीमची धावसंख्या मात्र पुन्हा एकदा नव्याने उसळी घेताना पाहायला मिळते. राहुल निर्धाव चेंडूने मात्र इकडे सुरुवात करताना पाहायला मिळत आहे. जयेश पाटील जेपी एका संघामधून देखील खेळताना पाहायला मिळालेले आहेत. आज समोर जर पाहिलं तर अजय देखील त्यांच्या जोडीला आहेत. इकडे जर पाहिलं तर पंच आमच्याकडे वळतायत, वाईट बॉल घोषित करतायत. राहुल यावेळेला टप्पा पडल्यानंतर थोडासा वळणारा बॉल होता, त्याला मिड विकेटच्या दिशेने वळवलंय. आणि धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. राहुल जोगाडे आणि अजय आता ही चांगली लढत पाहायला मिळणार आहे. चांगल्या फॉर्मात आहेत. लेदर बॉलचं क्रिकेट प्रशिक्षण देखील घेत आहेत चांगल्या पद्धतीने अजय पाटील. विराज चोरगे आणि कंपनी. बालाजी एकर्स यावेळेला वेगात बॉल राहुल यांचा यष्टीरक्षकांकडे जाताना पाहायला मिळतोय. स्किट देखील होतोय बॉल सिमेंटच्या खेळपट्टीवरून. आणि या षटकात जर पाहिलं तर 3 चेंडूत केवळ 2 रन आलेले आहेत. स्कोर जर पाहिलं तर 37. परंतु अजयकडे क्षमता आहे, अजयकडे टॅलेंट आहे, या युवा खेळाडूकडे क्षमता आहे आणि ती आता दाखवावी लागेल. ओ यस, याचाच उल्लेख करत होतो. अजयकडे टॅलेंट आहे आणि इकडे दाखवताना पाहायला मिळत आहेत. भरोडीचा स्टार या ठिकाणी मात्र बदलापूरला जबरदस्त कामगिरी करतोय. जबरदस्त कामगिरी या ठिकाणी. अजय आज चर्चेत आहे अजय पाटील भरोडीचे. आणि धावफलक जर पाहिला तर 43 वर पाठवलाय. राहुल जोगाडिया
आणि जोडीला जर पाहिलं तर समोर अजय. यावेळेला वेगातील बॉल खेळायचा होता, कुठे गेलाय, कुठे कव्हरच्या दिशेने मात्र बॉल जाताना पाहायला मिळतोय. तिकडे विश्वजित आहेत आणि स्कोर जर पाहिला तर 1 पुढे जात असताना पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 4 सुरू आहे. 44 धावा धाव फलकावर पाहायला मिळते. राहुल जोगाडिया, जयेश पाटील, यावेळेला बिगिट मोठा स्ट्रोक. टाइगर अभी जिंदा है. मोठा स्ट्रोक खेळलाय आणि स्कोर जर पाहिला तर 50 धावा धाव फलकावर पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. आणि 4 ओव्हरचा खेळ संपला. 1 ओव्हर अजूनही बाकी आहे. जवळ मॅचच्या दिशेने आपण शेवटची 1 ओव्हर आहे आणि या ओव्हर मध्ये जर पाहिलं तर कामगिरी करावी लागणार आहे. म्हणजे या ओव्हर मध्ये किती धावा बनतील यावर सगळ्यांच्या नजरा असणार आहे. आरफ शेख यांच्या हातात चेंडू सोपवण्यात आलेला आहे. हे तेच आरफ आहेत ज्या आरफला आपण बऱ्याचशा प्रीमियर लीग देखील खेळताना पाहतो आणि याच बदलापूरचे खेळाडू आहेत ज्यांनी मात्र व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील करण धुळे यांच्या जोडीला व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील बदलापूरच्या ज्या खेळाडूंना पाहायला मिळतं तेच पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल आरफ शेखचा, परंतु इकडे बॅटच्या पट्ट्यात आलेला नाहीये. बॉल मात्र परंतु इकडे बॅटच्या पट्ट्यात आलेला नाहीये. बॉल मात्र पाठीमागे मार्गस्थ होईल आणि धाव संख्या 1 ने पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. 51 धावा धाव फलकावर. बालाजी एकर्स एका बाजूला आपल्याला पाहायला मिळते, दुसऱ्या बाजूला आदित्य प्रिया लॉजिस्टिक पाहायला मिळते. एका बाजूला विराज चोरगे, एका बाजूला जर पाहिलं तर दीपक चव्हाण यांच्यातील मॅच. ओहो, आणखीन एक बॉल या ठिकाणी जबरदस्त टाकलाय. धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु त्या प्रयत्न जर पाहिलं तर इकडे विकेट आली. वाह, चांगली गोलंदाजी, परंतु अजय पाटीलने स्ट्राईक घेतली. पाऊस पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर येतोय. आरफ शेखने पहिले 2ही बॉल लाजबाब टाकलेत, परंतु आता स्ट्राईकवर अजय पाटील आलेले आहेत. हो, परंतु आरफ काही संधी देत नाहीयेत. आणि इकडे पाहू शकता एक धाव तर घेतलीये, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि आरफने रेस जिंकली. 1 धाव त्या ठिकाणी मिळेल. धाव संख्या जर पाहिली तर 51. किशोर माघारी परत आहेत. अजय बॅट चिकडा घेत बॉल मात्र पाठीमागे मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. 1 धाव त्या ठिकाणी मिळते. दुसऱ्या धावेचा आरफने मात्र चांगली बॉलिंग टाकली आहे. 4 बॉल मध्ये केवळ 3 रन दिलेत, परंतु जर का 2 बॉल मध्ये एक मोठा फटका आला मॅच मध्ये येईल बालाजी एकर्स आणि त्यांना तो प्रयत्न करावा लागेल. परंतु दुसऱ्या बाजूला मोठा फटका मारू देणार नाहीयेत गोलंदाज, परंतु फलंदाज मारण्याचाच प्रयत्न करणार आहेत.
आता अक्षय थेटे मात्र नॉन स्ट्राईकला पाहायला मिळत आहेत. आरफ काय बॉलिंग केली आहे आरफने. म्हणजे तुम्ही सिद्ध करण्यासाठी ओपनिंगलाच यायला पाहिजे असं काही नाही आणि पहिलीच ओव्हर टाकायला पाहिजे असं काही नाही. शेवटच्या ओव्हरला सुद्धा तुम्ही सिद्ध करू शकता. आरफने ते आतापर्यंत दाखवले. परंतु इकडे स्ट्रोक खेळलाय ज्याचा उल्लेख केला होता. एक मोठा फटका गरजेचा आहे तोच मात्र या ठिकाणी खेळलेले आहेत अजय पाटील. आणि स्कोर जर पाहिला तर झालेला आहे 59 आणि 60 धावांची आवश्यकता निर्धारित 5 षटकांमध्ये या मॅचला जिंकण्यासाठी आहे आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली टीमला. चला मॅच सुरू करायची. ओपनर बॅटर पाठवायचे. चला वेळ कमी आहे मॅच जास्त आहेत. यानंतर सिल्वर स्टार चालू मॅच मधील विजेत्या बरोबर खेळण्यासाठी सज्ज राहणार आहे. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल व्हायचं आहे. नवी मुंबईचा चर्चेतील खेळाडू ज्याने जबरदस्त कामगिरी केली नुकतीच RK फ्री हिट या क्रीडा स्पर्धेमध्ये ओमकार केणी आणि अगदी श्रीतेश ट्रॉफी मध्ये सुद्धा बेस्ट बॅटर पुरस्कार घेतला होता. नुकतीच जर पाहिलं तर भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये सुद्धा बेस्ट बॅट्समनचा पुरस्कार त्यांनी घेतला ते ओमकार केणी ओमी केणी. आणि जोडीला जर पाहिलं तर ठाण्याचा गौरव वाकळणचा स्टार मैदानाच्या आतमध्ये केतन म्हात्रे. परंतु भिवंडीचे खेळाडू देखील काही कमी नाही आहेत. त्यांच्याकडून देखील तेच प्रयत्न होतील. मॅचमध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न त्यांचा असणार आहे. आणि 5 ओव्हरमध्ये 60 धावा करायच्यात खऱ्या परंतु याही परिस्थितीमध्ये मॅचमध्ये येण्याचा प्रयत्न त्यांचा असणार आहे. पहिली ओव्हर घेऊन इमांशू यांना आपण पाहतोय. केतन म्हात्रे आणि ओमकार केणी यांना आपण मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी जाताना पाहायला मिळतोय. 5 ओव्हरमध्ये 60 करायचे आहेत.
हिमांशू यांना आपण या ठिकाणी पाहतोय. प्रथमेश पवार नाना यांनी सुद्धा काय जबरदस्त बॅटिंग केली आणि विश्वजित ठाकूर यांनी त्याचं प्रत्युत्तर सुद्धा तेवढंच जबरदस्त दिलं. आता पाहिजे या 60 धावांचा का प्रत्येक मॅच ही नवीन मॅच असते, वेगळी मॅच असते, प्रतिस्पर्धी वेगळे असतात, वातावरण वेगळं असतं. आणि इकडे जर पाहिलं तर मागील मॅचमध्ये 97 धावांचा पाठलाग केलाय, परंतु या मॅचमध्ये 60 करायचे आहेत, परंतु प्रतिस्पर्धी वेगळे आहेत. पाहूया काय होत आहे. हिमांशू बॉलिंगसाठी दाखल होताना पाहिलं मिळत आहेत. समोर जर पाहिलं तर केतन म्हात्रे नुकताच बेस्ट बॅटरचा पुरस्कार देखील मिळवला शिरवणीमध्ये. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर खेळलाय फटका. ओ काय जबरदस्त एफर्ट त्या ठिकाणी किशोर मुकादम. जबरदस्त फिल्डिंगचं प्रात्यक्षिक, षटकारातून बॉल खेचून आणला, त्यामुळे टाळ्यांचा गजर प्रतिस्पर्धी सुद्धा करतायत. विश्वजित ठाकूर यांना देखील आम्ही टाळ्या वाजवताना पाहतोय. पहा, कामगिरी चांगली करणारा मग तो प्रतिस्पर्धी का असेना त्याचं कौतुक करणं गरजेचं आहे. आणि त्या ठिकाणी सगळ्या टीमने आदित्य बिर्ला लॉजिस्टिक्सच्या सुद्धा केलं. कोणी बॅटिंग करून मन जिंकून घेतं, कोणी बॉलिंग करून मन जिंकून घेतं, तर कोणी फिल्डिंग करून सुद्धा मन जिंकून घेतं. सध्या किशोर मुकादमने केलंय. आमचे गुणलेखक ज्ञानेश्वर मुकादम यांचे बंधू आहेत. यावेळेला उसळी जास्त होती, पंचांनी आपले हात फैलावले. इकडे जर पाहिलं तर व्हाईट बॉल घोषित केला जात आहे. तर या मॅच साठी प्रसाद जमदरे साहेब आणि विनोदजी जमदरे साहेब हे दोघेही या मॅचचा आनंद घेण्यासाठी उपस्थित झाले. दोन्ही मान्यवरांचं हार्दिक स्वागत. जबत मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा ओमकार केनी, नवी मुंबईच्या दिवा कोळीवाड्याचा असणारा हा खेळाडू आहे बॅटिंगसाठी. यावेळेला अप्परकट करतायत. अखूट टप्प्याचा बॉल होता आणि त्याला पाठवलंय पॉइंटच्या दिशेने. येतोय खणखणीत षटकार. यावेळेला लोअर फुल टॉस बॉल दिशा फाईन लेगची निवडली आहे आणि ओमकार केनी यांच्या बॅटमधून आणखीन एक बॉल सीमारेषा ओलांडताना पाहिलं मिळेल 4 धावांसाठी. धावसंख्या 12 होताना पाहिलं मिळते. पहिल्या षटकात मोठा पल्ला गाठलाय. चांगली बॅटिंग होताना पाहिलं मिळते ओमकार केनी यांच्या माध्यमातून. 60 धावांचा पाठलाग करायचा आणि त्याचा पाठलाग करत असताना जी सरासरी पाहिजे ती झालेली आहे. परंतु पाहायचंय जसजसा सामना पुढे जाईल मॅच मधील उत्कंठा वाढवेल. सिल्वर स्टार कॅप्टन तयार राहायचंय टॉस साठी. यावेळेला समोर, वाह काय टायमिंग, काय फुटवर्क, काय बॉलवरची नजर आणि बॅट आणि बॉलचा संगम झाल्यानंतर टॅक असा आवाज सुद्धा काय जबरदस्त होता. धावफलक जर पाहिलं तर 18 वर पाठवलाय ओमकार केनी. चर्चेत आहे हा खेळाडू आणि उगाच कुणाची चर्चा होत नाही, त्यासाठी तुम्हाला परफॉर्मन्स द्यावा लागतो आणि या खेळाडूने परफॉर्मन्स दिलाय. 18 धावा धावफलकावर पहिल्या षटकात मोठा पल्ला गाठलाय ओमकार केनी. पॉइंटला खेळले, फाईन लेगला खेळले, समोरही खेळले. यावेळेला बॉलला पुन्हा जास्त उसळी दिली. यावेळेला मात्र नो बॉल आहे. धावसंख्या 19 वर गेली आहे. यानंतर 2 मॅचेस पाहायला मिळणार आहेत. यावेळेला लोअर फुल टॉस समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतोय, अक्षयचा प्रयत्न, परंतु बॉल नाही थांबला. बॉल जातोय सीमा रेषा पार, चौकार. 4 धावांची धावसंख्या जर पाहिली तर पहिल्याच ओव्हरमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23 धावा. रोहित गलांडे तुमच्यावर बऱ्याच जणांची नजर आहे. आता सांगितलं की जर चौका बाहेर अडवला असता तर पारितोषिक आहे.
ओहो, यावेळेला बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या पट्ट्यात बॉल आला नाहीये, काहीसा खाली राहिला परंतु धाव नाही थांबवू शकले. आणि इकडे पहा, तो तुम्ही गाफील राहून चालत नाही, प्रतिस्पर्धी तुमच्यावर हावी होऊ शकतो. जिकडे एकही नाही मिळाला पाहिजे तिकडे पहिल्यांदा एक मिळाली, त्यानंतर 2 देखील मिळाली आणि धावसंख्या 2 ने पुढे जाते, जाऊन पोचते ती. पहिल्याच ओव्हरमध्ये धावसंख्या आली आहे ती 25-60चा पाठलाग करायचा आहे. म्हणजे 4 ओव्हरमध्ये अजूनही जर पाहिलं तर 35. जवळ मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी ओमकार यांना आपण पाहतोय, ओमकार तरमाळे एक वेगवान गोलंदाज आहेत, वेग ही त्यांची ओळख आहे. 2 ओमकार एकमेकांच्या विरुद्ध आहेत सध्याच्या घडीला. ओहो, इकडे एका ओमकारने दुसऱ्या ओमकारला थांबवले. एकाच्या हातात बॅट आहे, एकाच्या हातात बॉल आहे. एकाने बॉलिंगचा जलवा दाखवला, पाहूया आता दुसरा बॅटिंगचा जलवा दाखवेल का. ओमकार केणी, ओमकार तारमळे यांना आपण पाहतोय. यावेळेला सरळ स्ट्रोक खेळलाय, अक्षय आहेत तिकडे आणि हा बॉल जर पाहिलं तर सीमारेषेच्या पलीकडे जाताना पाहिला मिळेल. 4 धावा, चौकार. या 4 धावांनी धावसंख्या 30 वर पोहोचते. अर्ध्या धावसंख्या झाल्या सुद्धा. ओव्हर नंबर 2 सुरू आहे. सिल्व्हरस्टार कॅप्टन पवन केने, आपण टॉस साठी सज्ज राहायचे. त्यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न, प्रॉपर बॉडी पोझिशन नाही होऊ शकली परंतु एक धाव तिकडे घेतलाय. अझर येत आहेत, अझर बॉल पकडणार, थ्रो करणार, तोपर्यंत 2 धावा पूर्ण. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना पहिल्या मी ते 32 वरही धावसंख्या जाते. ओमकार, बालाजी एकर्स एका बाजूला आपला पाहायला मिळते. यावेळेला वेगातील बॉल बॉडीच्या दिशेने केला हाई बॉल आणि तोपर्यंत जर पाहिलं तर एक धाव तिकडे पूर्ण केली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल, ती म्हणजे 33 वर. अजूनही 27 ची आवश्यकता असणार आहे मॅचला जिंकण्यासाठी. 19 बॉलमध्ये 27 धावांची आवश्यकता. यानंतर 2 मॅचेस अजूनही बाकी आहेत, याची नोंद आपण सगळ्यांनी घ्यायची आहे. टप्पा पडल्यानंतर काहीसा खाली राहणारा बॉल जातो यष्टीरक्षकाच्या दिशेने. ओमकारचं हे षटक मिक्स फील्ड वगळता चांगलंच राहिले आणि या ओव्हरमध्ये चांगली कामगिरी त्यांनी केली. केवळ 8 रन या ओव्हरमध्ये आलेले आहेत, म्हणजे कमबॅक झालंय. आता 3 ओव्हरमध्ये मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 27 धावांची आवश्यकता आहे. अक्षय आलेत गोलंदाजीसाठी. अक्षय थेटे,
पडगाव विभाग नांदकर गावचे खेळाडू अक्षय थेटे यांना आपण गोलंदाजीसाठी पाहतोय. अक्षय थेटे वेगवान गोलंदाज आहेत, वेगळी त्यांची सुद्धा ओळख आहे, परंतु समोर ओमकार केणी सध्या चर्चेत आहे यांची बॅटिंग. चांगला बॉल अक्षय, मॅच सोडणार नाहीये, जिगरबाज खेळाडू आहे. पहिलाच बॉल जर पाहिलं तर या ठिकाणी डॉट टाकलाय, दबाव वाढवण्याचा प्रयत्न. 17 बॉल 27 अशा प्रकारचे काही डॉट बॉल आले तर बालाजी एकर सुद्धा मॅच मध्ये येतील आणि त्यांचा प्रयत्न तोच आहे की मॅच मध्ये पुन्हा एकदा आपल्या टीमला आणायचं आणि त्यासाठी अक्षय थेटेला आणलंय. यावेळेला पिचिंग जर पाहिली तर लेग स्टंपच्या बाहेर पंच आमच्याकडे वळले. प्रशांत सूर्यराव सर आहेत, जेपी पॅनल प्रमुख जय पवार सर आहेत, त्याचबरोबर जर पाहिलं तर बुंडा पठाण सर आहेत. हे 3 पंच या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला फुल टॉस, परंतु योग्य दिशा नाही देऊ शकले. जयेश पाटील तिकडे येतात तोपर्यंत 1 रन मिळणार आहे आणि स्कोर जर पाहिलं तर 1 ने पुढे जात असताना 35 धावा धाव फलकावर. 25 ची आवश्यकता अजूनही आहे. 16 बॉल 25. एखादी चांगली ओव्हर मॅच मध्ये पुन्हा एकदा टीमला घेऊन येईल त्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत आणि ते प्रयत्न करतायत अक्षय थेटे. यावेळेला कव्हर्सला एक ताकदवर फटका, यावेळेला केतन मात्रे होते. एक पॉवरफुल स्ट्रोक खेळलाय केतन यांनी. 4 धावा चौकार. धावफलक जर पाहिला तर 39 वर धावसंख्या, अजूनही 21 धावांची आवश्यकता आहे. 15 बॉल 21. 15 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. मागील मॅच मध्ये तब्बल 97 धावांचा पाठलाग करत असताना 100 धावा केल्या होत्या याच आदित्य प्रिया लॉजिस्टिकने. खरा बॉल, फुलटॉस होता, त्याला दिशा दिली आहे आणि माघारी परतावं लागतंय या ठिकाणी केतन म्हात्रे यांना. आणखीन एक विकेट. अक्षय थेटे याच करता आले होते, विकेट घेण्यासाठी ओळखले जातात आणि विकेट त्यांनी घेतली आहे आणि ती सुद्धा मोठी विकेट आली आहे केतन म्हात्रे यांची. फुलटॉस बॉलला दिशा नाही देऊ शकले योग्य आणि 39 धावसंख्येवर विकेट आली आहे. 21 नंतर अजूनही पाहिजेत. 14 बॉल आणि 21 रन आणि बॅटिंग साठी जात आहेत विश्वजित ठाकूर. समोर जर पाहिलं तर अक्षय थेटे. अक्षय अक्षय थेटे पाहूया आणखी कमबॅक होईल का. ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल टाकलाय यावेळेला. तिसऱ्या पंचांची मागणी नो बॉल साठी. हा पहिला नो बॉल चेक करायचा आहे.
अंपायर्स कॉल. पायाच्या नोसाठी तुमचा जो कॉल आहे तो कायम राहील. तुम्ही जो दिलेला आहे तो. यस, नो बॉल नाहीये. मूळ पंचांचा निर्णय कायम असणार आहे आणि वाईट बॉल मात्र आहे. पंच तिकडे कळवत आहेत. यावेळेला वेगात फटका खेळला जातोय. कव्हरच्या क्षेत्रात खेळलाय बॉल. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. अक्षय तेटीने मात्र थोडासा दबाव निर्माण केलाय आणि फायटर आहे अक्षय. आणि धावफलक जर पाहिला तर इकडे आता 41 वर पाहायला मिळेल. 19 धावांची आवश्यकता. 13 बॉल बाकी. 19 धावांची आवश्यकता. यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न. वा अक्षय, वा चांगली बॉलिंग केली अक्षयने. एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ओ बॉल मात्र पाठीमागे जातोय. 2 धावांनी धावसंख्या मात्र पुढे जात असताना आपल्याला पाहिलं मिळेल. अक्षय थेटेचं कौतुक करावं लागेल. चांगली बॉलिंग केली अक्षयने आणि धावफलक जर पाहिलं तर आता जाऊन पोहोचतोय तो 43 धावांवर. मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 17 रनची आवश्यकता आहे. आणि आता जर पाहिलं तर 12 बॉल मध्ये 17. ओमकार ना, ओमकार यांच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात येतोय. पासीन परिसरातील शेरा गावचा असणारा हा शेर पव्य कशा प्रकारची कामगिरी करतोय. समोर जर पाहिलं तर दिगोडे स्टार विश्वजीत ठाकूर. हो, चांगला बॉल पाहायला मिळतो. वेगात बॉल आलाय परंतु 1 रन नाही थांबू शकले. अजूनही जर पाहिलं तर 11 बॉल मध्ये 16 रनची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. ओमकार केणी 3 चौकार 2 षटकार ओमकार केणी यांच्या बॅटमधून आलेले आहेत. एका बाजूने किल्ल्याला अडवत असताना एक ती महत्वाची भूमिका असते डावाला सावरण्याची किंवा डावाला आकार देण्याची, ती ओमकार केणी खूप चांगल्या पद्धतीने निभावतात आणि जास्तीत जास्त मॅच मध्ये नॉट आउट राहण्याचा प्रयत्न देखील त्यांचा असतो. बिग हिट केलाय. फटका फसलाय. बॉल हवेत. पाहूया ओमकार तिकडे पोहोचतायत. ओ बॉल थोडासा पुढे राहिला. कॅच नाही होऊ शकली. ओमकार वर्सेस ओमकार. ओमकारला दुसऱ्या ओव्हरमध्ये आमंत्रित करण्यात आले कारण या अगोदरची ओव्हर चांगली टाकली होती, त्यामुळे पुन्हा एकदा त्यांना ओव्हर देण्यात आली आहे. आणि ओमकार वर्सेस ओमकार ही लढत याही ओव्हरमध्ये चांगलीच रंगते. धावसंख्या 2 ने पुढे गेलेली आहे. 46 म्हणजे अजूनही मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 14. 10 बॉलमध्ये 14. काही डॉट बॉल, काही विकेट मॅच मध्ये बालाजी एकर्सला आणतील. त्यांना ते प्रयत्न करावे लागतील. वेगातील बॉल परंतु पाठीमागे जातोय आणि वेगाबरोबर अचूकता देखील गरजेची असते, परंतु अचूकता नव्हती. वाईट बॉल आलाय आणि चौकार देखील. म्हणजे या 5 रन मिळाल्यात विनासायास. आणि स्कोर जर पाहिलं तर आता पुढे जाताना पाहिलं मिळेल 51 रन झालेले आहेत. आता 10 बॉल मध्ये केवळ 9 रनची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. चला, सिल्वर स्टार कॅप्टन सज्ज राहायचंय. आलेले सिल्वर स्टारचे कॅप्टन. यावेळेला फुल टॉस परंतु योग्य दिशा नाही येऊ शकले. 1 रन तिकडे मिळणार आहे. 8 रनची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. नऊ बॉल बाकी आहेत आणि 8 रनची आवश्यकता आहे मॅचला जिंकण्यासाठी. आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली टीमला विश्वजीत ठाकूर.
पाठीमागे मार्गस्थ होताना पहिला मेल बॉल आणि तोपर्यंत 1 रन पूर्ण केला जातोय. धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे. 53 वर केवळ 7 रनची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. ओमकार केडी आणि विश्वजित 8 बॉलमध्ये 7 रनची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. यावेळेला उडवला समोर ओमकार केणी, हेलिकॉप्टर उडवलं, 6 धावांवालं षटकार आणि विजयाच्या अगदी उंबरठ्यावर. इकडे आपण पाहू शकता जातो एसटी रक्षकांच्या दिशेने हा चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 6 बॉलमध्ये 1 रनची आवश्यकता. एका धावेची आवश्यकता. 6 बॉल बाकी आहेत आणि बॉलिंगसाठी आमंत्रित करण्यात आलंय किशोर मुकादम, कोरसईचा खेळाडू आहे. आणि विजयाची मोहर लगावली आहे विश्वजित ठाकूर यांनी. बॉल सीमारेषच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय, तोही 4 धावांसाठी. आणि चांगली कामगिरी आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली हाही सामना जिंकतायत. आणि आता एक महत्वाचा सामना आपल्या भेटीला येईल. क्वालिफायर मॅच सेमीफायनल मध्ये कोण दाखल होणार त्यासाठीची मॅच. भावेश नाईक आणि पवन केने. टॉस होतोय. ओमकार केनी मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराचे मानकरी ठरतात. या ओमी केनी मॅन ऑफ द मॅच नगरसेवक चषक सिल्वर स्टारने